महाराष्ट्रामध्ये मी आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 2-2, 3-3 वेळा दौरे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता राहिलेली आहे की महाराष्ट्र हा कधीही एवढा वादग्रस्त नव्हता आणि स्टेबल सरकार या ठिकाणी चालत होतं। निकालाच्या संदर्भात त्या दिवशी बोंबाबोंब व्हायची, पण नंतर आलेला निकाल लोक मान्य करायचे आणि 5 वर्ष लोकांची कामं करायची अशी परिस्थिती आहे। पण आता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतोय हे मला त्या ठिकाणी दिसतंय। काँग्रेसचे 15 ते 16 आमदार भाजपच्या संपर्कात आहे आणि लवकरच प्रवेश होतील अशी देखील चर्चा आहे। ही सुद्धा चर्चा जशी आहे तशी आता दुसरीकडे सुद्धा नजर लागलेली आहे, त्या म्हणजे नार्वेकर 15 तारखेला काय जजमेंट देणार डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातला तो इथले निर्णय लागलेला आहे। त्याच्यामुळे बीजेपीला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ, मला जरा कठीण दिसते परिस्थिती। असे मोठे नेते बीजेपी मध्ये मोठा धक्का आहे? अजिबात नाही। याचं कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो। मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले, आमदार होते ते गेले, पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही। त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त त्या ठिकाणी जात असत, पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे असणारं एखादं दुसरं जाणं हे शॉक आहे, याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याच्याने पक्षाला फार परिणाम होतो असं मी त्या ठिकाणी मानत नाही। अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री पदावर समोर जे हवे तसं काही दिसत नाहीये। प्रबल विरोधी पक्ष समोर राहूच नाही असा एकूण प्लॅन दिसतोय भाजपचा आणि त्या दृष्टीनं आधी राष्ट्रवादी फोडण्यात आली, शिवसेना फोडण्यात आली, काँग्रेसचाही मोठा गट भाजपच्या वाटेवर आहे असं दिसतंय। विरोधक जे ते ताकदीनं उरू नये, कारण ही सगळी मोठी ताकदीचे नेते होते, अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील। एक मोठा वोट शेअर याच्यामुळे डिवाइड होईल असं तुम्हाला वाटत नाही का? कारण याचा परिणाम थेट निवडणुकांमध्ये होईल। ते मला असं वाटत नाही आहे की वोट शेअरिंगवरती असणारा परिणाम होईल असं मला त्या ठिकाणी दिसतंय। मी असं म्हणेन की लोक हळूहळू त्यांची 70%, 75%, 60%, 75% लोकांनी आपलं मत तयार केलेलं आहे की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही, हे मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसते आहे। म्हणून मी असं म्हणतोय की त्यांना जे पाहिजे ते होईल असं मला वाटत नाही आहे बीजेपीला। अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदावरती राहिलेले होते, काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदांवरती राहिले, आदर्श घोटाळ्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं होतं, मात्र आता ऐनवेळी त्यांनी विधानसभा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आणि ज्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणांच्या चौकशा सुरू आहेत, याच्या मागे काय राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं? निर्णय घ्यावा लागतो? मी असं अगोदरच म्हणालो की इथला असणारा नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे। मग ते काँग्रेस पक्षामधले असतील, हायेस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार, जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही नाचवणार। आता कालची एक बातमी तुम्ही सगळ्यांनी असं दिली नाही, काल देशभरामध्ये 450 ठिकाणी धाडी घालण्यात आलेली आहेत। तो राजकीय नाही आहे, तो नॉन राजकीय आहे। आता ह्या धाडी टाकण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे त्याचं सगळ्यात मोठं मी असं मानतोय की बीजेपीच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। ते कितीही म्हणत असतील की आम्ही 400+ क्रॉस करणार असं त्यांचं म्हणणं आहे, ते एका भीतीपोटी आहे आणि दुसऱ्या बाजूला भीती निर्माण करण्यासाठी त्या सरळ राजकीय धाडी सुद्धा घालतात, म्हणजे राजकारणाच्या लोकांवरती सुद्धा धाडी घालतात आहेत आणि त्याच प्रमाणात